महायुती सरकारमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे। यापूर्वी मुख्यमंत्री कोण, मंत्रिमंडळातील सीट शेअरिंग, खाते वाटपात कोणती खाती कुणाला, यावरून सुमारे महिनाभर भाजप, शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होती। दिल्लीच्या वाऱ्या करून हा वाद मिटवण्यात यश आलं, मात्र सुमारे महिनाभर खल केल्यानंतर ज्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यावरून आता तीनही पक्षांमध्ये अक्षरशः भडाका उडालाय। मनासारखं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे सेनेच्या 2 मंत्र्यांनी हे पदच स्वीकारण्यास नकार दिलाय, तर आपल्या निकटवर्तीयांना डावललं जात असल्याच्या रागातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा रुसून गावाकडे जाऊन बसलेत। आता भाजपकडून त्यांच्या मंथरणीचे प्रयत्न सुरू आहेत। काय आहेत या नाराजी मागचं राजकारण, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। महाराष्ट्रातील जनतेनं भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादी या महायुतीला 288 पैकी 232 आमदारांचं पाठबळ देऊन बहुमतानं सत्ता हाती दिली। पण मोठ्या मताधिक्यानं मिळालेल्या या जनादेशाच्या सत्तेचं फलित कुणाच्या वाट्याला किती येणार, यावरून महायुतीत सुरुवातीपासूनच वाद सुरू आहेत। एवढं मोठं ऐतिहासिक यश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात मिळाल्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री पद शिंदेंनाच मिळायला हवं असा हट्ट शिंदे सेनेनं धरला होता। तर ठाकरेंचं सरकार पायउतार करण्यापासून ते शिंदेंना मुख्यमंत्री करेपर्यंत, तसंच लाडकी बहीण योजना राबवण्यापासून ते 132 आमदारांचं बहुमत मिळवण्यापर्यंत सारं श्रेय भाजपचंच आहे। तसंच सर्वाधिक आमदार असलेला मोठा पक्षही भाजपच आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांनाच मिळायला हवं असा भाजप हायकमांड सांगत होतं। या वादात सुमारे 2 आठवडे गेले। अखेर भाजप काही ऐकत नाही हे कळाल्यावर शिंदेंनी नमतं घेतलं व फडणवीस मुख्यमंत्री झाले। पुन्हा जर मुख्यमंत्री पद मिळत नाही तर किमान गृह खातं तरी द्या असा हट्ट शिंदेंनी लावून धरला। त्यावरूनही बरेच ओढाताण झाली, मात्र भाजपनं तेही ऐकलं नाही व गृह मंत्रालय फडणवीस यांच्याकडेच राहिलं। नगर विकास खात्याचा शिंदेंचा हट्ट पूर्ण केला। या सर्व गोष्टीमुळे नाराज झाले की शिंदे गावाकडे जाऊन बसायचे, पण भाजपचे नेते त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा मुंबईत आणायचे। मुख्यमंत्री पद, खाते वाटप हे वादाचे पेच प्रसंग कसेबसे सोडवण्यात यश आल्यानंतर आता पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचा वादही सुमारे महिनाभर रेंगाळला। आता 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन करावं लागतं। त्यापूर्वी या नियुक्त्या करणं क्रमप्राप्त होतं। दाऊस दौऱ्याच्या निमित्तानं परदेशात जात असल्याची संधी साधून जाण्याच्या 1 दिवस आधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करून टाकली व नंतर दाओसला ते निघून गेले। यातही अनेक मंत्र्यांना मनासारखे जिल्हे मिळाले नाहीत, पण मुख्यमंत्रीच परदेशात असल्यानं तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला। मग त्याचा भडका उडाला। राज्य सरकारकडून 19 जानेवारीला सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली। मात्र यामध्ये धनंजय मुंडे, भरतसेठ गोगावले, दादा भुसे व योगेश कदम या मंत्र्यांना एकही जिल्हा देण्यात आलेला नव्हता। आता धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरणात वादग्रस्त ठरल्यानं त्यांचा पत्ता कट होणार होता हे अपेक्षितच होतं, पण शिंदे सेनेचे गोगावले, भुसे व कदम यांची नावं का आली नाहीत हा प्रश्नच होता। योगेश कदम तसे राज्यमंत्री, त्यांच्या बाबतीत तसा कुठल्या जिल्ह्याचा फारसा आग्रह नव्हता, पण भरतसेठ गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हवं होतं। ते राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंना देण्यात आलेलं आहे। तर दादा भुसे यांना नाशिकचं पालकमंत्री पद कायम ठेवायचं होतं, ते भाजपच्या गिरीश महाजनांना देण्यात आलं। त्यामुळे हे दोन्ही मंत्री नाराज आहेत। जर रायगड व नाशिकचं पालकमंत्री पद मिळत नसेल तर आम्हाला हे पदच नको अशी ताठार भूमिका घेत त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांची नावं पालकमंत्री पदाच्या यादीत आली नाहीत। खरं तर शिंदे सरकारमध्येही तटकरेच रायगडच्या पालकमंत्री होत्या। हे पद राष्ट्रवादीकडे असल्यानं तिथे शिंदे सेनेला संधी मिळाली नाही, पण नाशिकचं पालकमंत्री पद शिंदे सेनेकडे असताना व शिंदे सरकारमध्ये दादा भुसे पालकमंत्री असताना अचानक त्यांच्याकडून हे पद भाजपनं कसं काढून घेतलं हा प्रश्न विचारला जातोय। रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा करताना गोगावले यांचं असं म्हणणं आहे की या जिल्ह्यात शिंदे सेनेचे 3 व भाजपचे 3 आमदार आहेत। राष्ट्रवादीचा एकच आमदार असताना त्यांना पालकमंत्री का केलं? त्यामुळे गोगावले समर्थकांचा भडका उडाला। त्यांनी रास्ता रोको करून टायर जाळून राष्ट्रवादी व भाजप विरोधात संताप व्यक्त केला। दुसरीकडे शिंदे सेनेचे ज्येष्ठ मंत्री गुलाबराव पाटील यांनीही भुसे व गोगावले यांना पालकमंत्री पद न दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली।
या प्रकारामुळे नाराज झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक मुंबई सोडून आपल्या दरे या मूळ गावी पोहोचलेत। त्यामुळे ते या सरकारवर नाराज असल्याची माहिती आहे। त्यांच्या मनधरणीसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्नही सुरू केलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाऊस दौऱ्यावरून आल्यानंतर या विषयातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू केले जातील। मात्र हा वाद अजून चिघळू नये म्हणून रायगड व नाशिक या जिल्ह्यात नियुक्त झालेले अनुक्रमे अदिती तटकरे व गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदास स्थगिती देण्याचा आदेश राज्य सरकारने काढलाय। आता मुख्यमंत्री परतल्यानंतर शिंदे सेनेची नाराजी दूर करण्यात त्यांना यश येतं की पुन्हा हा वाद भाजपच्या दिल्ली दरबारी न्यावा लागतो हे पुढच्या आठवड्यात कळेलच। तोपर्यंत महायुतीत धुसफूस सुरूच राहील यात काही शंकाच नाहीये।